नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक. एक महत्त्वाची जी गोष्ट आहे हृदयविकारासंदर्भात लक्षणांकडे कसं दुर्लक्ष होतं आणि जर आपण वेळीच लक्षणं ओळखली तर कसा फायदा होतो, तर त्या संदर्भात एक छोटीशी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गेल्या आठवड्यात माझ्याकडे साधारणतः 40-42 वर्षाचा एक ग्रस्त आले होते आणि त्यांना त्यांची आई माझ्याकडे येत होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या लक्षणांसाठी आई, त्यांची मिसेस आणि ते स्वतः माझ्या ओपीडीत आल्यानंतरून पहिले मी त्यांना विचारलं की काय त्रास झाला होता. तर पेशंटने सांगितलं की तसा काही फारसा मला त्रास होत नव्हता, पण मी रोज माझ्या ज्या दुकानात जातो, तर रोज जेवण करून मी दुकानात जातो, पण आज मी दुपारी जेव्हा दुकानात जायला निघालो त्यावेळेस साधारणतः 15-20 मिनटं चालल्यानंतर माझ्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. दोन्ही खांदे दुखून आले आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे मी एका जागी बसून घेतलं. थोड्या वेळाने थोडं कमी पडलं आणि मी तसंच लगेच घरी परत आलो आणि त्यांची जी आई होती ती माझी पेशंट होती. तर त्या आईने त्यांना एक सॉर्बिट्रेटची गोळी दिली, जी मी तिला इमर्जन्सी घेण्यासाठी दिलेली होती आणि ती गोळी घेतल्यानंतरून मला थोडं बरं वाटलं. त्याच्यानंतर मी ओके होतो. मी परत दुकानात गेलो, माझं काम केलं, परंतु आई आणि मिसेसनी खूप आग्रह धरला की सरांना दाखवूनच देऊ, म्हणून आम्ही आज आलो. मी आल्यानंतरून त्या व्यक्तीला चेक केलं. त्याचा ECG नॉर्मल होता, त्याचा 2D इको पण नॉर्मलच होता, परंतु लक्षणं एकदम टिपिकल होते. परंतु पेशंटला असं वाटत होतं की त्याला काही त्रास नाही आणि त्याची मिसेस आणि आई त्याला बळच दवाखान्यात घेऊन आलेली, अशी त्याची एक भावना झालेली होती. त्यामुळे तो बिलकुल काही म्हणजे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परंतु तरी मी त्याला म्हटलं की दादा, आपण अजून एक टेस्ट करू, स्ट्रेस टेस्ट करू, आणि मी त्याला स्ट्रेस टेस्ट करण्यासाठी पाठवलं. स्ट्रेस टेस्टचा रिपोर्ट घेऊन तो आल्यानंतर मी स्ट्रेस टेस्ट बघितलं तर ती 3-4 मिनिटाला खूप स्ट्रॉंग पॉझिटिव्ह होती. त्यानंतर मी त्याला म्हटलं की दादा, तुला ॲडमिट करून आपल्याला अँजिओग्राफी घ्यावी लागेल. परंतु त्याला असं वाटत होतं की त्याला कुठलाही त्रास नाही आणि तो कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे मला माझी OPD बाजूला ठेवून साधारणतः 15 मिनिटाचा वेळ त्याच्यासाठी सेपरेट द्यावा लागला आणि त्याला सगळं समजून द्यावं लागलं की दादा, की तुला होणारा त्रास हा हृदयविकाराचा त्रास आहे. आज तुला जो दुपारी दुकानात जाताना त्रास झाला तोही हृदयविकाराचा त्रास होता, परंतु नशिबाने तुला मेजर स्ट्रोक बसला नाही. त्याच्यामुळे तू आईकडनं सॉर्बिट्रेटची गोळी घेतली, त्याच्यामुळे तू इथपर्यंत व्यवस्थित आला. परंतु आता तुला ब्लॉकेज असणार आहे, 95-99% ब्लॉकेज असणार आहे, जो तुला आता त्रास देतोय. तर आपल्याला अँजिओग्राफी करणं गरजेचं आहे. तर त्याला मी बरेच वेळ समजावलं आणि त्याला सांगितलं की समजा तुझी अँजिओग्राफी नॉर्मल आली तर तुला असा कुठलाही मोठा त्रास होणार नाहीये, हेही त्याला समजून सांगितलं. आणि त्याच्या आईने आणि मिसेसनी त्याला खूप फोर्स केला की सर, उगीच अँजिओग्राफी करणार नाही, तू ॲडमिट होऊन जा. आणि मग असं मोठ्या मुश्किलीने तो संध्याकाळी ॲडमिट झाला आणि ॲडमिट झाल्यानंतर आम्ही त्याची अँजिओग्राफी घेतली. त्याच्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये, म्हणजे हृदयाची एक मोठी डाव्या साईडची रक्तवाहिनी असते, तिच्यामध्ये 99% त्याला ब्लॉकेज होतं. त्याच्यानंतर आम्ही त्याची अँजिओप्लास्टी केली. आता एकदम स्टेबल झाला तो आणि त्यानंतर आम्ही त्याला डिस्चार्जही केलं. आता या स्टोरीच्या माध्यमातून आपल्याला हे कळतं की बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टी चे लक्षणं जाणवतात, पण आपल्याला ती गोष्ट सिरियस वाटत नाही, म्हणून आपण त्याच्याकडे दिरंगाई करतो. तर मला असं वाटतं की हृदयाचे जे लक्षणं ऑलरेडी मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजच्या माध्यमातून सांगितलेत, तसला जर आपल्याला जाणवलं तर ॲटलिस्ट तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा, ECG करा, इको करा, स्ट्रेस टेस्ट करा. आणि जर सगळी गोष्टी नॉर्मल असेल तर तुम्ही त्याच्यातनं वाचू शकतात. आणि जर काही ॲबनॉर्मल जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढच्याही टेस्ट तुम्ही करू शकतात. कारण अशीच गोष्ट म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी 2-3 आठवड्यापूर्वी एक यंग लेडी ॲडमिट झाली होती, 39 वर्षाची. तिला 2 दिवस ॲसिडिटी होत होती. घरीच तिला मेजर स्ट्रोक बसला, कार्डियक अरेस्ट झाला. घरी तिला CPR दिला, दवाखान्यात नेलं, जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथं तिला काही औषध दिले गेले. परंतु हार्टच्या नंतर पेशंट स्टेबल झाला, परंतु ब्रेनला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळं तिचा ब्रेनला मोठी इजा झाली. तर लक्षणं जर वेळीच ओळखले, दवाखान्यात आपण वेळीच गेलो तर मोठ्या धोक्यापासून वाचू शकतो. आणि 80% लोकांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतरून कळतं की त्यांना ब्लॉकेजेस आहेत. 20% लोक हे वेगवेगळ्या टेस्टच्या मार्फत डायग्नोज होतात. उदाहरणार्थ, त्यांना चालताना दम लागतो, छातीत वेदना होतात,
स्ट्रेस टेस्ट केली जाते काही वेगळ्या कारणासाठी, इको केला जातो, ECG केला जातो आणि मग कळतं की त्यांना ब्लॉक असावेत. तर मला असं वाटतं की फक्त 20% लोकांना हे आधीच कळतं की त्यांना हृदयाचा त्रास आहे. तर ही जर संख्या आपण वाढवली, म्हणजे 80% लोकांना हार्ट अटॅक आल्यावर कळतं, तर ते 50-50 होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण बरेचसे हार्ट अटॅक वाचवू शकतो. धन्यवाद.